सकाळचा शॉर्ट व्हिडिओ पाहिला का ही त्याची पूर्ण रेसिपी आहे। हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे स्वामी टिफिन रेसिपीमध्ये। आज आपण बघतोय झटपट बिना वाटणाची भाजी। तर गवार आपण निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता गवार भाजून घ्यायची आहे आपल्याला। गवार भाजल्यामुळे तिची जी स्वतःची एक चव असते, जो स्वतःचा एक फ्लेवर असतो, तो भाजीमध्ये पूर्णपणे उतरतो। तर गवार भाजायला घेतल्यापासून 1-2 मिनिटानंतर एवढी गवार भाजलेली आहे। त्याच्यानंतर आपण 2 ते 3 चमचे तेल घालतोय आणि गवार परत 2 ते 3 सेकंद आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथपर्यंत गवार आपल्याला भाजून घ्यायची आहे। त्याच्यात घालतोय आपण काही मसाले। गॅस मंद करायचा। लाल मिरची पावडर 1 चमचा, 2 चमचे काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। लाल मिरची पावडरची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा। आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। एवढेच मसाले घालायचे आहेत, मिक्स करायचे आहे। याच्यानंतर तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही 1 ग्लास पाणी घाला। मी इथे घातलेला आहे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि झाकून ठेवलेली आहे 2 मिनिटासाठी। उकळी आल्यानंतर 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। जसं की मी मगाशी सांगितलं, जास्त मसाल्यात करायची नाही, कारण की तिचा एक स्वतःची चव असते त्या गवारची। तर ती चव येण्यासाठी म्हणून आपण मसाले आणि कूट शेंगदाण्याचा कमीच घातलेला आहे। तर मी झाकून ठेवायची। आता इथे गवारीची भाजी झाकल्यानंतर त्याचं पाणी आटतं। गॅस मंदच ठेवायचा आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे परत एकदा। आणि परत झाकून 4 ते 5 मिनिटं आपल्याला मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे। तर ही भाजी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता। आंब्याच्या दिवसांमध्ये आपण आमरस करतो। आमरस केला की काहीतरी शेजारी साईड डिश असतेच आपल्या। वांग्याचं मसाला वांगं असतं, कधी बटाटा असतं। तर नक्की एक दिवस ही भाजी गवारीची आणि याच पद्धतीने ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला भाजी आवडली का ते। अशाच छान छान रेसिपीजसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा नक्की। बाय बाय।